स्टार्ट करो सर. सुरू करायचं सर. यस सर. ओके. श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान संचलित विश्वलता कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भाटगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक, वाणिज्य विभागामार्फत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित विश्वलता कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज आपण 2 फेब्रुवारी 2022 रोजी कालच सादर झालेल्या केंद्रीय आर्थिक बजेट 2022 या घटकावर आणि या घटकाचा सर्वसामान्यांवर झालेला परिणाम या दृष्टिकोनातून आजचं हे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केलेले आहे. या मार्गदर्शक व्याख्यानासाठी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक अक्षय प्रकाश बळे सर हे आपल्यासाठी प्रमुख अतिथी, त्याचबरोबर विशेष अभ्यासक म्हणून या व्याख्यानासाठी आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आजचं हे जे महत्त्वपूर्ण व्याख्यान जे आहे ते नक्कीच आपल्याला जे काही बजेटच्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत ते आपल्याला समजून सांगणार आहेत. कुठल्या घटकावर किती परिणाम झाला, कुठले घटक कशा पद्धतीने सर्वसामान्यांच्या खिशावर प्रभाव पाडणारे आहेत, याबाबतची पूर्ण जी काही संपूर्ण माहिती आहे ती आपल्याला ते उपलब्ध करून देणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक ज्ञानदेव कदम सर, तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य ढोले सर, त्याचबरोबर उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे मी स्वागत करतो. आणि सर्वप्रथम बळे सरांचा एक अल्पसा परिचय इथे मी आपणासमोर मांडतो. प्राध्यापक अक्षय प्रकाश बळे सर हे आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहेत, सगळ्यांना परिचित आहेत. त्यांचं M.Com झालेलं असून ते महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाअंतर्गत कार्यरत असून वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून सतत ते इतर लोकांना प्रेरित करणं किंवा इतर लोकांना नवीन घटकाची माहिती पुरवणं यामध्ये ते कुठलाही आढावेढा न घेता सगळ्यांना मदत करत असतात. त्याचबरोबर आता येऊ घातलेल्या नॅक पीयर टीमच्या माध्यमातून गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून प्राध्यापक बळे सरांच्या माध्यमातून त्यांच्या IQAC कोऑर्डिनेटरच्या भूमिकेतून आपण सर्वांनी एक चांगलं काम उभारलं आहे आणि त्याचीच परिणती अशी की आपल्याकडे नॅक पीयर टीम येऊ घातलेली आहे. दुसरं असं की सरांचं NSS मध्ये सुद्धा महत्त्वाचं एक सहाय्यक आपण काय म्हणूया की काही कार्यक्रम अधिकारी असताना आणि एक तालुक्याचा समन्वयक म्हणून सुद्धा त्यांनी पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यांचं आपल्याला बहुमोल मार्गदर्शन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तरी अजूनही जे विद्यार्थी जॉईन व्हायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर जॉईन व्हावं आणि पुढचा जो काही कार्यभार आहे ते त्यांचं स्वागत करून पुढचा कार्यभार जो आहे मी बळे सरांकडे हस्तांतरित करतो आणि बळे सरांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करावं ही अशी मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक बळे सर. धन्यवाद सर. नो प्रॉब्लेम. थँक्यू. आपण माझा परिचय करून दिला. मी जास्त वेळ न घेता मी माझ्या मार्गदर्शनाला सुरुवात करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो आणि प्राध्यापक मित्रांनो, केंद्रीय आर्थिक बजेट 2022 हे 1 फेब्रुवारी 2022 रोजी आपल्या लोकसभेत मांडण्यात आलं. तर यामध्ये विविध अशा तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. त्या महत्वाच्या तरतुदी कोणत्या आहे आणि याचा सर्वसामान्य व्यक्तींवर काय परिणाम पडला, तर हे आपण आजच्या या मार्गदर्शनातून माहिती बघणार आहोत. बघा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे आणि जवळजवळ हे सादर करण्यामध्ये त्यांनी तब्बल 1.5 तासाचा अवधी घेतलेला होता. आणि निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात काही महत्वाच्या घोषणा केल्या. त्या महिलांसाठी, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांसाठी देखील होत्या. तर या बाबतीत त्यांनी माहिती दिलेली होती.
तसंच अत्यंत महत्वाचं म्हणजे आपल्या आरबीआयनं आता डिजिटल चलन निर्माण करणार आहे अशी घोषणा देखील त्यांनी आपल्या या केंद्रीय अर्थसंकल्पात केलेली आहे. सोबतच त्यांनी संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी खुलं करण्यात आलेलं असल्याचं देखील त्यांनी यामध्ये जाहीर करण्यात आलेलं होतं. तसेच त्यांनी खूप महत्त्वाच्या घोषणा केलेल्या होत्या. त्या घोषणा आपण अत्यंत बघणार आहोत. तसेच सर्वसामान्यांचा जो काही प्रश्न होता तो म्हणजे कर प्रणालीत बदल करणं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की गेल्या 2 वर्षात कोरोनाचा सामना आपल्याला सर्वसामान्य जनतेला करावा लागलेला आहे. त्यामुळं सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळेल असं आपल्या सर्वांना वाटलं होतं. पण कर रचनेत गेल्या 6 वर्षापासून कोणताही बदल यामध्ये केलेला नाही. त्यामुळं या लोकांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे, असं देखील आपणाला म्हणता येईल. म्हणजे 6 वर्षापासून कर रचनेत कोणताही बदल केलेला नाही आणि कर रचना काय आहे हे आपण यामध्ये बघणारच आहोत. बघा निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत. यांनी हा 4थ्यांदा आणि मोदी सरकारचा 10व्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. यावेळी देखील अर्थमंत्र्यांनी पेपर विना अर्थसंकल्प सादर केला. म्हणजे गेल्या वर्षी देखील निर्मला सीतारामन यांनी टॅबच्या सहाय्याने आपला अर्थसंकल्प मांडला होता. जवळ-जवळ पेपरलेस वर्क करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. बघा, तसंच आपल्याला या बजेटमधल्या काही हायलाइट्स आपल्याला यामध्ये सांगता येतील, की 130 लाख एम-एस-एम-ईला अतिरिक्त कर्ज दिले. एम-एस-एम-ई म्हणजे काय? स्मॉल अँड मीडियम ऑर्गनायझेशन. ओके. सो डिजिटल विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. नंतर पीएम ई विद्यावाहिनी देखील आणणार आहे. तसेच 2022-23 मध्ये 80 लाख घरं बांधली जाणार आहे. ती कोणत्या योजनेमार्फत बांधली जाणार आहे ते देखील आपण पुढे बघूया. नंतर पोस्ट ऑफिसमध्ये आता ऑनलाईन हस्तांतरण होणार आहे. हा एक मोठा बदल या केंद्रीय अर्थसंकल्पात केलेला होता. तसेच ई पासपोर्ट सुविधा 2022-23 पासून लागू केली जाईल असं देखील त्यांनी सांगितलं. बघा की अगोदर पासपोर्ट हा प्रत्यक्षात जाऊन काढावा लागत होता. आता ई पासपोर्टची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. पोस्ट ऑफिसमध्ये त्यांनी एटीएम ची सुविधा उपलब्ध करून दिली. हा नव्याने बदल करण्यात आलेला होता. 2022 मध्ये 5G सेवा देखील सुरू केली जाणार आहे आणि संरक्षण क्षेत्रातील संशोधनाचा जो काही वाटा असणार आहे तो 25% बजेट यासाठी त्यांनी अलोकेशन केलेलं आहे. तर हा एक मोठा बदल या बजेटमध्ये करण्यात आलेला आहे. हे हायलाइट्स मध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणखीन कोणकोणत्या मोठ्या घोषणा केल्या तर त्यामधील पहिली घोषणा जी केली तर ती म्हणजे कोणती? सौर ऊर्जा निर्मितीसाठी त्यांनी 1950 कोटी रुपये 19,500 कोटी रुपये दिले. राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींचं पॅकेज दिलं. आयकर रिटर्न फाईल करताना चूक झाल्यांना काही दिलासा त्यांनी दिली आहे. पण त्यांनी सगळ्यात मोठी एक योजना आखली ती म्हणजे कर चुकवेगिरीसाठी प्रकरणात छापा मारल्यास त्यांची सर्व संपत्ती त्या करदात्याची काय केली जाणार आहे? जमा केली जाणार आहे, जप्त केली जाणार आहे. भांडवली खर्च त्यांनी 35.4% वाढवण्याची घोषणा केली. लष्करात आत्मनिर्भरता आणणार आहे. स्टार्टअपसाठी 2023 पर्यंत कर सवलत देखील दिली जाणार आहे. मी मगाशी सांगितलं की आयकरात कोणताही बदल केलेला नाहीये. त्यांनी आपले कपडे, चामड्याच्या वस्तू या स्वस्त केलेल्या आहे. परदेशातून येणारी यंत्र स्वस्त केलेली आहे आणि मोबाईलसह इलेक्ट्रिक वस्तू देखील त्यांनी स्वस्त केलेल्या आहे. आपण यादीच बघणार आहोत कोणत्या वस्तू स्वस्त केल्या, कोणत्या महाग केल्या. त्यामध्ये तुम्हाला एक माहिती सांगायची म्हणजे की हा जो काही संकल्प होता, अर्थसंकल्प होता, तो 2047 पर्यंतचा ब्लू प्रिंट होती. म्हणजे 2047 पर्यंतचा रोड मॅप त्यांनी यामधून देण्याचा प्रयत्न केलेला होता. विविध शहरांची गरज ओळखून ते मेट्रोचं जाळं उभारणार आहे. पंतप्रधान गती योजनेअंतर्गत काही पायाभूत सुविधांचा देखील विकास करणार आहे. अतिदुर्गम भागांपर्यंत देखील पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे. 60 लाख नवे रोजगार निर्माण होणार आहे. 3 वर्षामध्ये 400 नवीन बुलेट ट्रेन उभारणार आहे. आपण रेल्वेच्या याच्यामध्ये ते सेपरेट बघणारच आहोत. नंतर 2023 पर्यंत 25,000 किलोमीटरचा महामार्ग ते उभारणार आहे. त्यानंतर LICचा IPO देखील बाजारात लवकर आणला जाणार आहे. तो मार्च महिन्याच्या पुढे तो येणार आहे. शेतकऱ्यांसाठी डिजिटल सेवा उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांकडून विक्रमी खरेदी केली जाणार आहे. नाबार्डच्या माध्यमातून काही स्टार्टअप्सला देखील मदत केली जाणार आहे आणि जलसिंचनाच्या माध्यमातून जवळजवळ 9 लाख हेक्टर जमीन देखील पाण्याखाली आणली जाणार
आहे. या अत्यंत महत्त्वपूर्ण जे काही तरतुदी होत्या त्या त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलेल्या होत्या. तुम्हाला इथे मी ग्राफ दाखवलेला आहे, की कोणत्या वस्तू स्वस्त करण्यात आलेल्या आहे आणि कोणत्या वस्तू महाग आहे. स्वस्तमध्ये तुम्हाला कपडे, चामड्याच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल फोन, चार्जर, हिऱ्यांच्या वस्तू, दागिने, शेतीची अवजारे, कॅमेरा, लेन्स, इम्पोर्टेड केमिकल, इंधन स्वस्त होण्याची शक्यता देखील यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात जे काही महाग आहे ते म्हणजे क्रिप्टोकरन्सी. यामध्ये केली जाणारी गुंतवणूक. कारण यामध्ये जवळ-जवळ 30% कर हा त्यांना द्यावा लागणार आहे. तसेच छत्र्या देखील महाग झालेल्या आहे. आणखीन काही गोष्टी आहेत या त्यांनी डिक्लेअर केलेल्या होत्या. करदात्यांना कोणताही दिलासा दिलेला नाहीये. जो कर रचना जी होती म्हणजे इन्कम टॅक्सचा स्लॅब रेट जो होता तो ॲज इट इज तसा न तसाच ठेवलेला आहे. आणि एक महत्त्वाचं मगाशी सांगितलं, की कर चुकवेगिरी प्रकरणात सापडल्यास सगळी संपत्ती जप्त केली जाणार आहे, असं देखील त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. जसं की 2.5 लाखापर्यंत कोणताही कर नव्हता. 2.5 ते 5 लाखापर्यंत 5% कर प्रणाली आहे. 5 ते 7.5 लाखापर्यंत 10% आहे. 7.5 ते 10 लाखापर्यंत 15% कर आहे. 10 लाख ते 12.5 लाखापर्यंत 20% कर द्यावा लागतो इन्कम टॅक्सचा. 12.5 लाख ते 15 लाखापर्यंत 25% आहे आणि 15 लाखापेक्षा जास्त जर काही इन्कम असेल तर 30% कर हा द्यावा लागणार आहे, जो ॲज इट इज पहिल्यासारखाच कॉन्स्टंट ठेवलेला आहे. नंतर बघा कॉर्पोरेट क्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी करण्यात आलेल्या होत्या, की आता करदात्यांना आपलं जे काही रिटर्न आहे, ते देखील अपडेट करता येणार आहे. कोऑपरेटिव्ह सोसायट्यांचा कर हा 18% वरून 15% केला. हा एक सगळ्यात महत्त्वाचा बदल इथे केला. स्टार्टअपसाठी असलेली कर सवलत एका वर्षानं त्यांनी वाढवलेली होती. तसेच 2022-23 मध्ये आर-बी-आय डिजिटल चलन आणणार असल्याची घोषणा यामध्ये केली. क्रिप्टोकरन्सी बाबतीत मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. त्याच्यानंतर देशातील 75 जिल्ह्यामध्ये 75 डिजिटल बँका नव्याने सुरू करण्यात आहे आणि मी मगाशी सांगितलं, की महागमध्ये क्रिप्टोकरन्सीचं जे काही उत्पन्न आहे त्यामध्ये त्यांनी 30% अतिरिक्त कर लावलेला आहे. आणखीन शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल सेवा दिली जाणार आहे. त्यांच्याकडून विक्रमी खरेदी केली जाणार आहे. त्यांच्यामध्ये कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच भाज्यांसाठी देखील एक सेपरेट पॅकेज देतील आणि जवळ-जवळ शेतकऱ्यांसाठी 2.37 लाख कोटी रुपयांसाठी किमान आधारभूत किंमती देणार आहे. अशी देखील घोषणा यामध्ये केली. वेळेअभावी मी माझं गेस्ट लेक्चर थोडासा क्विकली घेण्याचा प्रयत्न करतो. शेतकऱ्यांसाठी जे काही महत्त्वाच्या घोषणा केल्या, त्यामध्ये मी मगाशी सांगितलं, की शेतकऱ्यांना डिजिटल सेवा दिली जाईल. ड्रोनच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला चालना दिली जाणार आहे. देशात सिंचन आणि पाण्याच्या ज्या काही योजना आहेत, त्यांच्या बाबतीतलं कामकाज पिण्याच्या पाण्याच्या योजनांवरती काम सुरू केलं जाणार आहे. कृषी क्षेत्रासाठी जे काही काम करणारे स्टार्टअप्स आहे, त्यांना नाबार्डच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाईल. 9 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार आहे. तसेच सेंद्रिय शून्य बजेट शेतीला ते चालना देखील देणार आहे आणि उत्तम प्रतीचा जो काही फळ असेल, भाजीपाला असेल, तो लागवडीसाठी केंद्र सरकारच्या काही योजना देखील अंमलात आणणार आहे. बघा, शेतीसाठी मी मगाशी सांगितलं, की या सर्व योजना त्यांनी दिलेल्या आहे. यामध्ये तेल निर्मितीला ते प्राधान्य देणार आहे आणि तेलाच्या किमती ते नियंत्रित ठेवण्याचा देखील प्रयत्न करणार आहे. कृषी अभ्यासक्रमासाठी नैसर्गिक शेती हा एक नवीन विषय त्यांनी आणलेला आहे. हे आपल्याला शेती क्षेत्रातील महत्त्वाचे बदल म्हणता येईल. अर्थसंकल्पात रेल्वेविषयी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, ज्यामध्ये 3 वर्षात 400 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार आहे. शहरी भागाची ओळख ओळखून तिथे रेल्वे मार्ग व्यवस्थित जोडणार आहे. मेट्रोच्या विकासासाठी देखील प्रयत्न करणार आहे आणि देशभरात रेल्वेचं जाळं अधिक मजबूत करण्यावर देखील सरकार भर देणार असल्याची माहिती यामध्ये त्यांनी आपल्या अर्थसंकल्पात दिलेली होती. व्यापाराविषयी सांगितलं आहे, की LICचा IPO येणार आहे. स्थानिक व्यापाराला मोठ्या पद्धतीने प्रोत्साहन दिलं जाईल. स्टार्टअप नाबार्डद्वारे आर्थिक मदत त्यांना मिळणार आहे. कॉर्पोरेट सरचार्ज जो काही आहे, तो बघा कॉर्पोरेट क्षेत्राला एक महत्त्वाचं योगदान दिलं. ते 12% वरून 60% केलेलं आहे आणि कॉर्पोरेट कर हा 18% वरून 15% केला आहे. एक चांगला दिलासादायक बातमी दिली आणि कॉर्पोरेट कराची जी काही सीमा होती, ती 10 कोटी रुपयांपर्यंत करण्यात आली होती, जी अगोदर 1 कोटी रुपये होती. म्हणजे हा एक दिलासा त्यांनी दिलेला होता. उद्योगधंद्यावर परिणाम असा होणार आहे, की स्मॉल आणि मीडियम स्केल उद्योगांसाठी 2 लाख कोटी रुपये दिले. खाजगी गुंतवणूक वाढवण्यात देशामध्ये मदत केली जाणार आहे. 100 शक्ती कार्गो टर्मिनल उभारणार आहे. 130 MSMEंना कर्ज दिले जाणार आहे. 60 लाख नव्या नोकऱ्या आणि 30 लाख अतिरिक्त नोकऱ्या देखील या अर्थसंकल्पामध्ये देण्याची घोषणा यांमध्ये केलेली आहे. आणि IT आणि खाजगी क्षेत्राला येणाऱ्या पिढीमध्ये जास्त प्राधान्य दिले जाईल, हे या आर्थिक बजेटमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं होतं. घरांसाठी सांगितलं, की PM आवास योजनेअंतर्गत 48,000 कोटी रुपये दिलेले आहे.
त्याच्यानंतर 22-23 मध्ये 80 लाख नवीन घरं जोडली जाणार आहे. 3.8 कोटी घरांमध्ये नळाचं पाणी पोहोचवलं जाईल आणि 60,000 कोटीची तरतूद या संपूर्ण याच्यासाठी केलेली आहे. महिलांसाठी काही नवीन योजना आणलेल्या आहे. तसेच महिलांसाठी मिशन वात्सल्य योजना ही एक आणलेली आहे. संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडियावर भर देणार आहे. रोजगारासाठी काही महत्त्वाच्या घोषणा देखील केलेल्या आहे. देशात 60 लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील, ज्याच्यामध्ये महिलांना देखील प्राधान्य असणार आहे, हे यामध्ये सांगितलेलं आहे. आणि सरतेशेवटी शिक्षण क्षेत्रात जे काही महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहे, त्या म्हणजे शाळेत प्रत्येक वर्गात हा टीव्ही उपलब्ध करून दिले जाणार आहे. 1ली ते 12वी पर्यंतचं जे काही शिक्षण आहे, ते स्थानिक भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ॲनिमेशन गेमिंगसाठी AVGC या नावाचा टास्क फोर्स हा उभारला जाणार आहे. या पद्धतीची जी काही माहिती आहे, ती या घोषणेमध्ये त्यांनी करून दिलेली होती. तसेच शालेय शिक्षणासाठी 100 वाहिन्यांची घोषणा त्यांनी केलेली होती. आणि हे एक सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. कारण जर का कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशन सारखी जर का पोझिशन जर का पुढे काही कालावधीमध्ये राहिली, तर शिक्षण क्षेत्रावर परिणाम नको व्हायला म्हणून त्यांनी शालेय शिक्षणासाठी नवीन 100 वाहिन्यांची त्यांनी घोषणा केलेली आहे. तसेच अभ्यासक्रमासाठी डिजिटल साहित्य तयार केलं जाणार आहे. मगाशी मी जे डिजिटल युनिव्हर्सिटीची स्थापना जी काही म्हणालो होतो, तर त्यामार्फत काय केलं जाणार आहे, डिजिटल अभ्यासक्रम हा उपलब्ध करून दिला जाणार आहे. आणि इथे 2022 मध्ये 5G सेवा पण सुरू करण्यात आलेली आहे किंवा येणार आहे. तसेच 2 लाख आधुनिक अंगणवाड्या तयार केल्या जातील, याची देखील घोषणा त्यांनी यांमध्ये केलेली होती. हे एक सगळ्यात महत्त्वाचा बदल झाला. तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस वाचन झालं होतं, अर्थव्यवस्थेविषयी ज्यावेळेस घोषणा झाली होती, ज्यावेळेस करन्सी बाबतीत चर्चा झाली, त्यावेळेस शेअर मार्केटचा जो काही इंडेक्स होता, तो जवळ-जवळ 1000 अंकांनी वधारलेला होता. म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरला एक दिलासा दिला, पण सामान्य करदात्यांवरती योग्य तो न्याय केला नाही, असं देखील आपल्याला या आर्थिक बजेट मार्फत म्हणता येईल. काही वस्तू स्वस्त केल्या, पण बहुतेक जे काही आहे निर्णय घेताना, तर त्यांनी सामान्य करदात्याचा विचार केला नाही, असं आपल्याला या बजेट मार्फत म्हणता येईल. बहुतेक माहिती त्यांनी यामार्फत देण्याचा प्रयत्न केलेला होता. तर मला जी काही आज वाणिज्य विभागामार्फत एक माझे मार्गदर्शन करण्याची जी काही संधी दिली, त्या बाबतीत मी आमच्या वाणिज्य विभागाचे HOD ज्याला हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणतो, ते महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य प्राध्यापक ज्ञानदेव कदम सर, तसेच उपस्थित सर्व सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभागातले आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि उपस्थित विद्यार्थी, मी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी माझे मनोगत जे काही आहे ते इथे थांबवण्याचा प्रयत्न करतो. यापुढील जी काही सूत्र आहे, तर ती मी सूत्र निकम सरांकडे सोपवतो. जय हिंद, धन्यवाद. धन्यवाद सर. बळे सरांनी आपल्याला आत्ताच खूप उपयुक्त अशी माहिती दिली. 2022चं जे बजेट आहे ते सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर काय परिणाम करणार आहे याची पूर्ण कल्पना आपल्याला या माध्यमातून आली असेल. मी महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव कदम सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. कदम सर. सर, तुमचा आवाज म्यूट आहे. आजच्या कार्यक्रमात समन्वयक प्राध्यापक बळे सर, निकम सर, प्राध्यापक सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेट डिक्लेअर केले आहे. आपण कोरोनामध्ये जे काही बदल झालेले आहेत त्या बदलाला फोकस ठेवूनच त्यांनी जास्तीत जास्त डिजिटल वरती कसा फोकस करता येईल याच्यावर त्यांनी जास्त कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. आपल्याला एक लक्षात येईल की सिंगापूर हे जगात श्रेष्ठ कशामुळे झालेलं आहे की तिथली अर्थव्यवस्था, भारताची अर्थव्यवस्था जर चांगली करायची असेल तर केंद्रीय अर्थसंकल्पासोबत आजचा जो युवक आहे त्या युवकाचा फार मोठा रोल आहे. कारण केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जे काही तरतुदी केलेल्या आहेत त्याचं प्रत्यक्ष कृतीमध्ये जे नियोजन करायचं असेल तर हे युवकांचा सहभाग महत्वाचा आहे. आणि हे जे काही बदल आहे हा युवकच करू शकतो. त्यासाठी सगळ्यात जास्त इफेक्ट झाला असेल तर एज्युकेशन आणि इंडस्ट्रीमध्ये झालेलं आहे. कारण कोरोनामध्ये जे काही एज्युकेशनमध्ये जे काही इफेक्ट झाले त्या इफेक्टला जर आपण चांगलं साथ दिली
तर आपण प्रगती करू शकतो. त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये जे काही बदल झालेले आहेत त्या बदलासाठी सगळ्यांचा रोल महत्वाचा आहे. आणि मला खात्री आहे की बरेच जणांनी जे काही मार्गदर्शन केलं त्यातले बरेचसे पॉईंट हे जे सगळ्यांच्या रिलेटेड आहे, सगळ्यांचा सहभाग जर चांगला असला तर हे बजेटचा नक्कीच देशाच्या आणि आपल्या दृष्टीने उपयोग होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एज्युकेशनवरती जो काही झालेलं आहे त्याला नक्कीच मार्ग निघेल ही मला खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण खूप महत्त्वपूर्ण जे काही माहिती आहे ती आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा छानसा प्रयत्न केला. त्याबद्दल आपले परत एकदा धन्यवाद. मी धांद्रे सरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धांद्रे सर. आता जो काही 2022चा जो काही केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला, त्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे जे काही सर्वसामान्य जनतावर कोणकोणते परिणाम होऊ शकतात, की जे काही अनुकूल स्वरूपाचे असतील आणि काही प्रतिकूल स्वरूपाचे असतील, त्याबद्दल प्राध्यापक बळे सरांनी जे काही अनमोल मार्गदर्शन केलं, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य कदम सर आणि इतर सहकारी वर्ग आणि विद्यार्थी मित्र जे काही मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, मला फीडबॅकची लिंक केली जाईल. त्या पद्धतीने आपल्याला फीडबॅकचे सर्टिफिकेट्स हे पोहोचवण्यात येतील. आपण जॉईन झाला त्याबद्दल पुन्हा एकदा वाणिज्य विभागातर्फे खूप खूप आभार. धन्यवाद. टेक केअर.